नमस्कार मित्रांनो, नेटबीटच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये मी सलील चौधरी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या ॲप्लिकेशन बद्दल माहिती घेणार आहोत। हे ॲप्लिकेशन पूर्णपणे फ्री असलं तरी देखील ते अतिशय उपयुक्त आहे आणि मी तर म्हणेन ते आजच्या काळात गरजेचं आहे। हे एक असं ॲप्लिकेशन आहे जे मोबाईल वापरताना आपल्या डोळ्यावर पडणारा ताण कमी करण्यासाठी मदत करतं आणि त्याचसोबत आपली झोप इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील हे ॲप मदत करतं। या ॲप बद्दल माहिती घेण्याआधी आपण या ॲपच्या मागील विज्ञानाबद्दल थोडी माहिती करून घेऊया। हे चित्र पहा। या चित्रामध्ये जसं दाखवलंय तसं अगदी तुमच्याबरोबरही होत असेल। म्हणजेच रात्री झोपताना सकाळी उठल्यावर 24 तास जर फोन तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला या ॲप्लिकेशनची नक्कीच खूप गरज आहे। होतं काय, आपल्या मोबाईलमधील लाईटमध्ये ब्ल्यू लाईटचा भाग जास्त असतो। ही ब्ल्यू लाईट सतत डोळ्यावर पडल्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो। शरीरामध्ये मेलॅटोनिन नावाचं एक संप्रेरक तयार होत असतं आणि हे संप्रेरक तयार होण्याची प्रक्रिया या ब्ल्यू लाईटमुळे खंडित होऊ शकते किंवा बिघडू शकते आणि मेलॅटोनिन बनायचं बंद झालं किंवा कमी झालं किंवा त्यामध्ये प्रॉब्लेम्स आले तर आपल्याला विविध प्रकारचे आजार होतात। उदाहरणार्थ मोतीबिंदू, डोळ्याचा रेटिना डॅमेज होणे, झोप न येणे, मेमरी लॉस इत्यादी प्रकारचे आपल्याला त्रास होऊ शकतात। इनफॅक्ट LED लाईटमध्ये तर हा ब्ल्यू भाग खूप जास्तच असतो। हे बघा, हे लाईट स्पेक्ट्रममध्ये जर तुम्ही LED लाईट बघितली तर त्याच्यामध्ये ब्ल्यू एमिशन जास्त असतं आणि त्यामुळे अधिक त्रास LED स्क्रीनपासून म्हणजेच मोबाईल स्क्रीनपासून होण्याचा संभव असतो। एकतर मोबाईलची स्क्रीन LED असते आणि दुसरी गोष्ट ती आपल्या डोळ्यांच्या खूप जवळ असते। टीव्ही वगैरे मध्ये देखील ही LED लाईट असते आणि त्यामुळे देखील हा त्रास होऊ शकतो, परंतु टीव्ही आपण काही अंतरावरून बघतो त्यामुळे हा त्रास तितकासा जाणवत नाही। मोबाईलमध्ये मात्र हा त्रास नक्कीच जाणवतो। थोडक्यात सांगायचं तर काय, ब्ल्यू लाईट बिफोर बेड म्हणजेच झोपेचे प्रॉब्लेम्स आणि हेच प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी एक ॲप्लिकेशन आहे। ते ॲप्लिकेशन आपण वापरणार आहोत। त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे ट्वायलाइट। ट्वायलाइट ॲप्लिकेशन बघण्याआधी ते काय करतं ते मी सांगतो। ट्वायलाइट ॲप्लिकेशन या ब्ल्यू लाईटमध्ये रेड लाईट मिक्स करून ब्ल्यूचा इम्पॅक्ट कमी करतं। म्हणजेच ट्वायलाइट एक रेड फिल्टर आपल्या मोबाईल स्क्रीनवर लावतो जेणेकरून डोळ्यांना होणारी इजा किंवा डोळ्यांवर होणारा ब्ल्यू लाईटचा प्रभाव कमी होतो। चला तर मग आपण जाऊया गुगल प्लेमध्ये, जिथे आपण ट्वायलाइट ॲप्लिकेशन इन्स्टॉल करणार आहोत। ट्वायलाइट ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी आपण आधी गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊया। इथे आपण सर्च करूया ट्वायलाइट। ट्वायलाइट ॲप्लिकेशन सर्च केल्यानंतर आपल्याला हे ॲप इथे दिसू शकेल। ते ॲप फ्री पण आहे आणि पेड पण आहे। आपल्याला साठी फ्री ॲप पुरेसा आहे म्हणून मी हे ॲप इन्स्टॉल करतो। पाच MBचं हे छोटंसं ॲप्लिकेशन आहे, क्विकली इन्स्टॉल होईल हे। आता बघा, आपलं ॲप इन्स्टॉल झालेलं आहे। आता मी ते ओपन करतो। इथे आपल्याला ॲपच्या सेटिंग्स दिसतात। या ॲपमध्ये आपल्याला कलर टेम्परेचर, इंटेन्सिटी आणि स्क्रीन डिमिंग या 3 सेटिंग करता येतात, परंतु या ज्या डिफॉल्ट सेटिंग दिलेल्या आहेत त्या सेटिंग्स इनफ आहेत। उदाहरणार्थ कलर टेम्परेचर 1500K, इंटेन्सिटी 40% आणि स्क्रीन डिमिंग 0। स्क्रीन डिमिंग तुम्ही पाहिजे तशी बदलू शकता, इनफॅक्ट इतरही बदलू शकता, परंतु या ज्या डिफॉल्ट सेटिंग आहेत त्या पुरेशा आहेत। त्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल फिल्टर टाइम। इथे फिल्टर टाइमचे प्रकार आहेत। पहिला आहे ऑलवेज। जर हा आपण सिलेक्ट केला तर पूर्ण 24 तास हा फिल्टर आपल्याला स्क्रीनला लागून राहील। दुसरा ऑप्शन आहे सन। सन म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळेनुसार हे ॲप आपोआप ॲडजस्ट होतं, परंतु त्याआधी आपल्या भागातला सनसेट आणि सनराईज कधी आहे हे या ॲपला सांगावं लागतं। त्यासाठी आपल्याला बघा खाली इथे सन अँड लोकेशनचा ऑप्शन दिसतोय, तो सिलेक्ट करूया। आता बघा, हे ॲप ऑटोमॅटिकली हे लोकेशन आयडेंटिफाय करेल। भारतामध्ये मुंबईचं हे लोकेशन आपोआप आयडेंटिफाय झालेलं आहे। आता मी बॅक करतो आणि आता बघा, इथे सनसेट आणि सनराईज हा आपल्या मुंबईच्या वेळेनुसार इथे सिलेक्ट झालेला आहे। तुम्ही ज्या ठिकाणी असाल तिथला सनसेट आणि सनराईज टाइम हे ॲप आपोआप शोधेल। तिसरा ऑप्शन आहे अलार्मचा। गुगलमध्ये स्लीप नावाचं एक फीचर देण्यात आलेलं आहे। हे स्लीप फीचर आपण किती वाजता झोपतो, किती वाजता उठतो हे ट्रॅक करतं। तर त्या फीचर बरोबर जर आपल्याला
ट्वायलाइट्स इंटिग्रेट करायचं असेल तर हा अलार्मचा ऑप्शन निवडावा आणि आपल्या वेळेनुसार म्हणजे तुम्हाला जी वेळ द्यायची आहे ती निवडायची असेल तर त्यासाठी हा चौथा कस्टमचा ऑप्शन निवडावा। इथे आपण आपल्याला पाहिजे त्यानुसार वेळेमध्ये बदल करू शकतो। हे बघा आणि आता तुम्हाला इथे स्क्रीनवर लाल लाईट आलेली दिसते, तर अशा प्रकारे आपण ही सेटिंग चेंज करू शकतो। शक्यतो ही सन सेटिंगच ठेवा जेणेकरून दिवसभरात फोनवर तुम्हाला लाल लाईट दिसणार नाही, परंतु रात्री जेव्हा ब्ल्यू लाईटचा सगळ्यात जास्त त्रास होतो त्यावेळेला ट्वायलाइट ॲप्लिकेशन आपोआप काम करायला सुरू करेल। यामध्ये इतरही सेटिंग्ज आहेत परंतु त्या फारशा डिटेलमध्ये मी बघत नाहीये कारण त्यामध्ये जाण्याची गरज लागत नाही। हे प्लग अँड प्ले आहे, म्हणजे तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर एकदा टाइम सेट केला की ते ॲप आपोआप त्यानुसार चालेल। त्यानंतर आपल्याला काही ऑप्शन्स मिळतात, म्हणजे 1 मिनिट पॉज, जर आपल्याला ही रेड लाईट थोड्या वेळासाठी बंद करायची असेल तर ते आपण करू शकतो, पॉज करू शकतो, त्यानंतर कम्प्लिटली स्टॉप करायचं असेल तर ते करू शकतो, किंवा इथे बघा पहिला ऑप्शन जो आहे हाऊ इट वर्क्स, त्याच्यामध्ये हे ॲप का आवश्यक आहे आणि ते कसं काम करतं हे पूर्णपणे इथे देण्यात आलेलं आहे, त्याची देखील तुम्ही माहिती घेऊ शकता। आता आपण प्रिव्ह्यू करून बघूया हे ॲप कसं काम करेल। मी थोडी इंटेन्सिटी वाढवतो आणि त्यानंतर इथे प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करतो, तर बघा आता आपली स्क्रीन डीम झालेली आहे। रात्रीचे ही अशी दिसेल। प्रिव्ह्यू निघून गेला, पुन्हा एकदा वेगळ्या सेटिंग्जमध्ये प्रिव्ह्यू बघूया आपण। हे बघा अशा प्रकारे एक लाल कलरचा फिल्टर आपल्या स्क्रीनवर येतो जेणेकरून डोळ्यांवर पडणारा ताण कमी होतो आणि मोबाईल तुम्ही रात्री देखील वापरला तरी त्याचा त्रास कमी होतो। मित्रांनो, जरी या ॲप्लिकेशनबद्दल मी तुम्हाला सांगितलं असेल तरी सुद्धा ही विनंती आहे की रात्रीचे म्हणजे खूप जास्त रात्री किंवा सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण मोबाईल बघतो ती सवय टाळा, जेणेकरून तुमच्या डोळ्यांवर येणारा ताण कमी होईल आणि टेक्नॉलॉजीमुळे तुमच्या शरीराला त्रास होणार नाही। धन्यवाद। मित्रांनो, नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती, जास्तीत जास्त माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो। यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या। जय महाराष्ट्र। धन्यवाद।